नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. हुकुमाची राणी ही या मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग होता. सुरुवातीलाच आपल्याला दिसतं की राणीची आई बुवांना म्हणते, उर्मिला आपल्याला जे काही बोलली ते राणीला सांगू नका. तेव्हा बुवा म्हणतात, नाही सांगणार, पण संधी मिळताच आपण इथून निघून जाऊ. तेवढ्यात राणी तिथे येते. आत्ताच आलात आणि लगेच घरी जायच्या गोष्टी करतात का म्हणत त्यांना औषध देते. तिकडे मालती तिच्या रूममध्ये इंद्रा राणीच्या आईबुवांना घरी घेऊन आलाय म्हणून चिडचिड करत असते. तेवढ्यात आबा तिथे येतात. तेव्हा मालती त्यांना म्हणते, त्या राणीचे आईबाप आपल्या घरात आलेत म्हणून इतके खुश आहात ना तुम्ही, तर आता डोक्यावर घेऊन नाचा त्यांना, आणि असं म्हणत त्यांच्याशी वाद घालते. इकडे राणीचे आईबाबा तिला समजावतात की आम्ही आमच्याच घरी राहिलेलं बरं, पण राणी त्यांचीच समजूत घालत असते. तितक्यात इंद्रासुद्धा येतो आणि तुम्ही तुमच्या मुलीच्या सासरी नाही तर तिच्या घरी राहायला आलात, मन मोकळपणाने इथे राहा असं त्यांना म्हणतो. इकडे आबा मालतीला समजावतात की तुम्ही आता जरा राणीच्या आईबुवांची चौकशी करा, काळजी घ्या त्यांची. ते गेल्यावर मालती स्वतःशीच म्हणते की आता बघाच कशी काळजी घेते त्यांची ते. तिकडे इंद्रा राणीच्या आईबुवांची खूप प्रेमाने समजूत काढतो आणि राणीला त्यांच्या औषधांचं प्रिस्क्रिप्शन मागतो. तर विक्रांत त्या गुंडाला चांगलाच झापत असतो, कारण त्यानं काम पूर्ण केलेलं नसतं. पण तो गुंड चिडून उलट इंद्रालाच म्हणतो, आम्हाला भिडायचं नाही, नाहीतर तुझा इथल्या इथं गेम करून टाकतो. तेव्हा विक्रांत घाबरून त्याला जायला सांगतो. पण मालती तिकडे राणीच्या आईबुवांना त्रास देत असते. राणीच्या आईच्या अंगाखालची बेडशीट त्यांना ढकलून देऊन ओढून काढते. त्यामुळे तिच्या आईला पाठीच्या दुखण्याचा खूप त्रास होत असतो. त्या वेदनेमुळे खूप रडत असतात. संध्याकाळी इंद्रा राणीच्या आईबाबांची औषधं आणून देतो. ते पाहून उर्मिला मालतीचे कान भरते. त्यामुळे मालती म्हणते, काय रे इंद्रा, स्वतःच्या आईची सुद्धा काही काळजी आहे का नाही. म्हणून मग इंद्राला मालतीची समजूत काढत बसावं लागते. नंतर रूममध्ये गेल्यावर राणी इंद्राकडे मन मोकळं करते. सर, तुम्ही किती करताय माझ्या आईवडिलांसाठी, एवढं कोण करतं. तेव्हा इंद्रा म्हणतो की माझ्या मैत्रिणीचे आईवडील आहेत ते, त्यांच्यासाठी तर मी एक करूच शकतो. त्यावर राणी म्हणते, सर, फक्त मैत्रीसाठी सुद्धा एवढं कोणी करत नाही. पुढील भागात आपल्याला दिसतं की इंद्रा म्हणतो आपली मैत्री खूप घट्ट राहिली पाहिजे नेहमीच. तेव्हा राणी त्याचा हात हातात घेऊन म्हणते, ही मैत्री मी कधी सुटू देणार नाही. पण मालतीच्या मनात याच्या उलट असतं. आता पुढे काय होणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तेव्हा पुन्हा भेटू उद्याच्या भागाबरोबर. तोपर्यंत आनंदी रहा, काळजी घ्या.